नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर कोतवाल भरतीसाठी अहिल्यानगर या जिल्ह्यावर जेवढे काही प्रश्न होतील तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघाव्यास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जन्मभूमी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणते ठिकाण आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सोंडी। तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जन्मभूमी अहिल्यानगर जिल्ह्यातील पहा सोंडी या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाला होता किंवा करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सन 1939। तर देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहा सन 1939 या वर्षी सुरू करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक तिसरा, अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रमुख नदी पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी। तर पहा, अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रमुख नदी ही गोदावरी ही नदी आहे। प्रश्न क्रमांक चौथा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई या सर्वोच्च शिखराची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1646। तर पहा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई या सर्वोच्च शिखराची उंची किती आहे? तर ती 1646 मीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 5, अहिल्यानगर जिल्ह्यामधील देऊळगाव रेहपुरी येथे कोणते अभयारण्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 काळवीट अभयारण्य। तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील देऊळगाव रेहपुरी या ठिकाणी काळवीट अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 6, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणते कृषी विद्यापीठ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 7, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मूळ गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राळे गणसिद्धी। कोणतं आहे? राळे गणसिद्धी हे जे गाव आहे तर ते पहा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं ते गाव आहे। प्रश्न क्रमांक 8, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणाच्या बंधाऱ्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा विल्यम्स बंधारा। तर प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणाच्या बंधाऱ्याचे नाव काय आहे? तर ते विल्यम्स बंधारा हे नाव आहे। प्रश्न क्रमांक 9, अहिल्यानगर व सोलापूर सीमेवरील कोणते पक्षी अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा माळढोक पक्षी अभयारण्य। तर अहिल्यानगर आणि सोलापूर सीमेवर माळढोक हे पक्षी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 10, देशामधील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा लोणी येथे कोणी सुरू केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा विठ्ठलराव विखे पाटील। तर देशामधील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा लोणी या ठिकाणी पहा विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेला आहे। प्रश्न क्रमांक 11, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 14। तर पहा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुक्याचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 12, अहिल्यानगर जिल्ह्यामधील पुणतांबे या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगदेवाची समाधी। तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पुणतांबे या ठिकाणी पहा सांगदेवाची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक उंचीवरील शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कळसुबाई। तर महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक उंचीवरील शिखर कोणते आहे? तर ते कळसुबाई हे शिखर आहे।
प्रश्न क्रमांक 14, श्री सिद्धिविनायक मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिद्धटेक. तर श्री सिद्धिविनायक मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहा सिद्धिटेक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 15, अहिल्यानगर जिल्ह्यामधील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारदरा. तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर ते भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अहिल्यानगर. तर अहिल्यानगर हा पहा महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 17, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणाला सेनापती बापटची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पारनेर. तर पहा अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारनेर या ठिकाणाला सेनापती बापटची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18, अहिल्यानगरच्या दक्षिण आणि पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पुणे. तर अहिल्यानगरच्या दक्षिण आणि पश्चिमेस पहा पुणे हा जिल्हा लागतो. प्रश्न क्रमांक 19, अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रवरा नदीवर कोणते धरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारदरा. तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रवरा या नदीवर पहा भंडारदरा हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 20, अहिल्यानगरच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? कोणता जिल्हा आहे? तर तो पुणे. पुणे हा जिल्हा अहिल्यानगरच्या पश्चिमेस आहे. प्रश्न क्रमांक 21, नेवासे हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रवरा नदी. तर नेवासे हे जे ठिकाण आहे तर ते पहा प्रवरा या नदीकाठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 22, अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 नेवासे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पहा नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली होती. प्रश्न क्रमांक 23, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरूंनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यानगरच्या तुरुंगामध्ये. तर डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे तर ते पंडित नेहरूंनी पहा अहिल्यानगरच्या तुरुंगात असताना तो लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 29 मार्च सन 1968. तर फुले कृषी विद्यापीठाची स्थापना ही 29 मार्च सन 1968 या दिवशी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25, अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर. तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्याच्या सीमा या लागून आहेत. प्रश्न क्रमांक 26, अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. तर अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तर तो पहा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये तो येतो. प्रश्न क्रमांक 27, साखर उत्पादनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगरचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पहिला. तर साखर उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगरचा पहा पहिला क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 28, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा चांद बीबीचा महल, दुसरा आहे भिंगार छावणी आणि तिसरा आहे शिंगणापूर. तर हे जे 3 ठिकाण आहे तर ते पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 29, अहिल्यानगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 17,000
17,413 चौरस किलोमीटर. तर अहिल्यानगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 17,413 चौरस किलोमीटर इतकं आहे. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, कुठे? अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रश्न क्रमांक 31. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहिल्यानगरमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, राहुरी. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 32. अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पश्चिम महाराष्ट्र. तर अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तर तो महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये तो येतो. प्रश्न क्रमांक 33. देशातील पहिला साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रवरा, लोणी. तर देशातील पहिला साखर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यातील पहा प्रवरा, लोणी या ठिकाणी तो सुरू झालेला होता. पुढचा प्रश्न आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणातील मोसंबी जगप्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, संगमनेर. तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील पहा संगमनेर या ठिकाणातील मोसंबी ही जगप्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रमुख फळपिके कोणती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा मोसंबी, डाळिंब आणि द्राक्ष हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रमुख फळपिके आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अहिल्यानगरच्या दक्षिण आणि आग्नेयेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर. तर अहिल्यानगरच्या दक्षिण आणि आग्नेयेस सोलापूर हा जिल्हा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन, ऊसाखालील क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगरचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा. तर ऊसाखालील क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीमध्ये पहा महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगरचा दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 38. अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बीड. तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या पहा पूर्वेस बीड हा जिल्हा लागतो.